मित्रांनो, टीव्हीएस कंपनी स्कूटर मार्केट हादरवून सोडणार असं दिसतंय, कारण त्यांची फेमस स्कूटर ज्युपिटर आता चक्क सीएनजी व्हेरियंट मध्ये येणार आहे. याबद्दल खरं तर आधीपासूनच चर्चा सुरू होती, पण आता टीव्हीएसने ही सीएनजी स्कूटर डायरेक्ट बनवूनच दाखवली आहे. शिवाय त्यामध्ये तब्बल 226 किलोमीटरची रेंज मिळणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलंय. ही स्कूटर नेमकी कशी आहे, तिचं मायलेज किती असेल, किंमत किती असेल आणि मार्केटमध्ये ही स्कूटर कधी लॉन्च होऊ शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भादी. तुम्हाला आठवत असेल की बजाजने काही वर्षांपूर्वी जगातली पहिली सीएनजी बाईक बनवली होती. फ्रीडम 125 नावाच्या या बाईकला बऱ्यापैकी ठीकठाक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता टीव्हीएसने देखील जगातली पहिली सीएनजी स्कूटर बनवली आहे. सध्या पेट्रोलची टंचाई आणि वाढलेल्या किमती पाहता सीएनजी स्कूटर लॉन्च करण्यासाठी टीव्हीएसने अगदी बरोबर वेळ साधली असंच म्हणता येईल. भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये ही स्कूटर सादर करण्यात आली होती. या ठिकाणी ही प्रोटोटाइप म्हणून सादर करण्यात आली असली तरी तिचे डिझाईन मात्र प्रोडक्शन रेडी असंच वाटत होतं. या टीव्हीएसने सगळ्यात चांगली गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे त्यांनी नवीन डिझाईनचं नवीन मॉडेल लॉन्च करण्याऐवजी आपल्याच लोकप्रिय अशा ज्युपिटरला सीएनजी व्हेरियंट मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे सीएनजी ज्युपिटरचं डिझाईन हे आत्ताच्या ज्युपिटर सारखंच आहे. त्यामध्ये बाहेरून फारसा बदल करण्यात आलेला नाही. फक्त पुढच्या बाजूला सीएनजी असं एक स्टिकर दिलंय, ज्यावरून ही गाडी सीएनजी असल्याचं स्पष्ट होईल. बाकी रस्त्यावरून जाताना पाहिलं तर कुणाच्या लक्षातही येणार नाही की ही वेगळी सीएनजी स्कूटर आहे. टीव्हीएसने हे मुद्दामच केलंय, कारण ज्युपिटरचं डिझाईन ही तिची मोठी ताकद आहे. एलईडी हेडलॅम्प्स, ॲप्रॉन माउंटेड इंडिकेटर्स आणि मोठी कम्फर्टेबल सीट या गोष्टी ज्युपिटरच्या प्लस पॉइंट आहेत आणि सीएनजी व्हेरियंट मध्ये त्या कायम ठेवण्यात आल्यात. खरा फरक दिसतो तो सीट उचलल्यानंतर. ज्युपिटरची एक मोठी खासियत होती ती म्हणजे सीट खाली डिक्कीमध्ये मिळणारा 33 लिटरचा बूट स्पेस. सीएनजी व्हेरियंट मध्ये मात्र सीट खाली अजिबातच स्पेस मिळत नाही, कारण त्या जागेत 1.4 किलोचा सीएनजी टँक बसवलाय. तेवढी एक डाऊन साइड असणार आहे, कारण स्कूटर घेण्यामागे एक कारण त्याची डिक्की हे देखील असतं. यात तुम्ही किराणा माल, डब्बा किंवा ऑफिस बॅग टाकून नेऊ शकता. हा स्कूटरचा फायदा असतो. सीएनजी ज्युपिटर मध्ये मात्र हे शक्य नाहीये. अर्थात डिक्की नसली तरी पुढच्या बाजूला पायाजवळ मात्र रेग्युलर स्कूटर प्रमाणे जागा असणार आहे. तिथे तुम्ही छोटी पिशवी किंवा बॅग ठेवू शकता. फ्लोअरबोर्डच्या खाली एक 2 लिटरचा पेट्रोल टँक दिलेला आहे. म्हणजे ऐनवेळी सीएनजी संपला तरी पेट्रोल वापरून तुम्ही घरी पोहोचू शकता. खरं तर 226 किलोमीटरची रेंज ही सीएनजी आणि पेट्रोल असं दोन्ही मिळून आहे. म्हणजे पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही टाक्या फुल असतील तर ही गाडी 250 किलोमीटर जाऊ शकते असं कंपनीने स्पष्ट केलंय. इंजिनचं म्हणाल तर ज्युपिटर सीएनजी मध्ये 125 सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलंय. सीसी सेम असलं तरी पॉवर आणि टॉर्क हा पेट्रोल व्हेरियंटच्या तुलनेत जरा कमी आहे. टॉप स्पीड 80 किलोमीटरचा आहे. यामध्ये सीएनजी सिलेंडर हा वनाज कंपनीचा आहे. ही कंपनी बजाज फ्रीडम 125 बाईकसाठी देखील सिलेंडर पुरवते, त्यामुळे विश्वासू कंपनी असल्याचं म्हणता येईल. मायलेजच्या बाबतीत मात्र सीएनजी व्हेरियंट पेट्रोलपेक्षा पुढे आहे. 84 किलोमीटर प्रति किलो एवढं मायलेज मिळतंय. म्हणजे 1.4 किलोचा टँक फुल केला की साधारणपणे 118 किलोमीटरची रेंज मिळते आणि 2 लिटर पेट्रोल टँकवर साधारणपणे आणखी 100 किलोमीटरची रेंज मिळते. अशी कंबाईन रेंज 250 पर्यंत जाते. सीएनजीचे सध्याचे रेट्स आणि मायलेज पाहता सीएनजी मोडवर रायडिंग कॉस्ट सुमारे ₹1 प्रति किलोमीटर एवढी कमी असू शकते. म्हणजे दररोज तुमचं रनिंग साधारणपणे 30 किलोमीटर होत असेल तर तुमचा महिन्याचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी होऊ शकतो. आता मेन मुद्दा सेफ्टीचा. सीएनजी बाईक किंवा स्कूटर चालवायची म्हणजे एखाद्या सिलेंडरवर बसून फिरण्यासारखं आहे. याच गोष्टीमुळे बजाजच्या सीएनजी बाईकची देखील म्हणावी तितकी विक्री होऊ शकली नाही. टीव्हीएसने ज्युपिटर सीएनजी मध्ये सेफ्टीसाठी सीएनजी टँक डिटेक्शन सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक शट ऑफ वॉल्व दिलेत. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नसल्याचं टीव्हीएसने स्पष्ट केलंय. शिवाय टीव्हीएसची आतापर्यंतची रेप्युटेशन पाहता सगळ्या सुरक्षा चाचण्या पार पडल्यानंतरच ही गाडी लॉन्च केली जाईल यात शंकाच नाही. ही गाडी कधी लॉन्च होईल याबद्दल अजून कंपनीने स्वतः काही माहिती दिलेली नाहीये. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार या वर्षीच्या शेवटी किंवा 2027च्या सुरुवातीला ही स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते. किमतीच्या बाबतीत काही रिपोर्ट सांगतायत की पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी व्हेरियंट थोडंसंच महाग असेल. सध्या पेट्रोल ज्युपिटर ही 95,000 ते 1,10,000च्या रेंजमध्ये मिळते. सीएनजी व्हेरियंट अगदी 5-10 हजारांनी जरी महाग असेल तरी मायलेजच्या दृष्टीने ते जास्त परवडणार आहे. इंधनाच्या होणाऱ्या बचतीमधून तुमचे जादाचे पैसे काही वर्षभरातच वसूल होऊन जातील. आता प्रश्न हा उरतो की खरंच ही स्कूटर घ्यावी का? याचं उत्तर खरं तर तुम्ही कुठे राहता, तुमची गरज काय यावर डिपेंड आहे. तुम्ही जर पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये राहताय किंवा तुमच्या शहरामध्ये सीएनजी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, सीएनजी पंप उपलब्ध आहेत, तर मग तुम्ही या स्कूटरचा विचार नक्कीच करू शकता. सोबतच तुमचं रोजचं रायडिंग 30 ते 40 किलोमीटर होत असेल आणि तुम्हाला अंडर सीट डिक्कीची तेवढी गरज नसेल तर तुम्ही सीएनजी ज्युपिटर घेण्याचा विचार नक्कीच करू शकता.
पण जर तुमच्या एरियामध्ये सीएनजी मिळणं अवघड आहे किंवा अंडर सीट स्टोरेज तुमच्यासाठी महत्वाचं आहे, तर मात्र तुम्ही विचार करूनच निर्णय घ्या. बाकी इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना करायची झाली तर रनिंग कॉस्टच्या बाबतीत सीएनजी नक्कीच मागं पडतं, पण चार्जिंगची भानगड नाही, रेंज अँझायटी नाही आणि किंमत ही पेट्रोलच्या तुलनेत सारखीच आहे. या मुद्द्यांमुळे सीएनजी हा पर्याय चांगला वाटतो. आता जेव्हा ही स्कूटर खरोखर लॉन्च होईल तेव्हा आपण साइड बाय साइड कंपॅरिझन करूयाच. पण तोपर्यंत तुम्हाला सीएनजी ज्युपिटर बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.